महागांव तालुका के हिवरा संगम में एक वीरा देवी के सभागार में किसानों की मार्गदर्शक सभा को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि शक्तिपीठ राजमार्ग किसानों के हित में नहीं बल्कि राजनीति के हित में है। उन्होंने यह भी सवाल उठाया कि अगर राज्य सरकार के पास पैसा नहीं था तो उसने कर्ज माफी की घोषणा क्यों की। उन्होंने सरकार को ऋण माफी का अपना वादा निभाने की चुनौती भी दी। कार्यक्रम में बड़ी संख्या में शक्तिपीठ प्रभावित किसान और स्वाभिमानी शेतकारी संगठन के कार्यकर्ता उपस्थित रहे। त्यांच्याबद्दल मी एक वर्षभर वर्षाच्या पूर्वी मी वाचलं की पूर आला आणि कोणाला तरी वाचवायचं होतं ती पुढे जाईना तर शेती साहेबांनी त्या पुरामध्ये उडी मारली। करण्यात आल्या नेमकी काय मार्गदर्शन किंवा काय आपल्या समोरच्या शक्तीपीठाच्या संदर्भात भूमिका असणार। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि म्हणून सरकारने प्रत्येक जिल्ह्याला 30 समन्वयक नेमलेले आहेत आणि ते खोटं नाटं सांगून शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। नंबर 1, शेतकऱ्याला जे काय जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे तो समृद्धी महामार्ग किंवा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग याला रुंदीकरणाच्या वेळी जमीन अधिग्रहित केली त्याच्या केवळ 40% रक्कम मिळणार आहे हे अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही। कारण समृद्धी आणि रत्नागिरी नागपूर महामार्गाला 2013च्या कायद्यानुसार मोबदला दिला गेला आहे, परंतु महाविकास आघाडी सरकार असताना आणि त्यानंतरच्या सरकारने सुद्धा अनेक जे काही शासन निर्णय केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक अधिकारावर अतिक्रमण झालेलं आहे, मोबदल्यामध्ये कमतर झालेला आहे। शेतकऱ्याला 1956च्या कायद्यानुसार कुठली बाजू मांडता येणार नाही, न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशा प्रकारे शेतकऱ्याची चारी बाजूने कोंडी केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट होणार आहे। काही अपवाद वगळता 12 जिल्ह्यातला बहुतेक भाग हा सदन सुपीक आणि बागायती क्षेत्रातला हा भाग आहे। आधीच महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 3,25,000 हेक्टर एवढं क्षेत्र पिकाखालचं कमी झालेलं आहे। म्हणजे हे प्रमाण देशातल्या मागच्या 5 वर्षातल्या कमी झालेल्या क्षेत्राच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे। इतक्या वेगानं महाराष्ट्रातली शेती बिगर शेती कामासाठी वापरली जाते। अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कवडीमोल किंमत देऊन त्यांना गंडवून त्यांना फसवून धाकदपटशा दाखवून कायद्याचा धाक दाखवून पोलिसांच्या मदतीनं त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊन देणार नाही। शिवाय शक्तीपीठ महामार्ग म्हणजे मोठं भ्रष्टाचाराचं स्कॅन्डल आहे। किमान 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये होणार आहे आणि मग कुणीतरी पैसा कमावा, कुणीतरी दरोडा टाकावा म्हणून तो दरोडा सुसह्य व्हावा म्हणून 27,000 एकर शेतीचा बळी द्यायला आम्ही तयार नाही, म्हणून आमचा त्याला विरोध आहे। तुम्ही एक सांगितलं आता भाषणाद्वारे की मंदिरातले बडवे सरकारचे आहे, तरी शेतकऱ्यांसाठी दर्शनासाठी बडवे लाच खातात। एक प्रकारे भाविकांना तुम्हाला मंदिराला जायला रस्ता करून देतो असं सांगून 50,000 कोटीचं लूट करणाऱ्या लुटारांची तुलना मग कुणाबरोबर करायला पाहिजे।